शिवसेना कोणाची याचं उत्तर आता फक्त धनुष्यबाणाच्या चिन्हावर ठरणार नाही, तर 2022 मध्ये नेमकं काय घडलं, पक्षात फूट पडली की फक्त आमदारांचा गट फुटला आणि निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं, याच प्रश्नावर सुप्रीम कोर्टाचा निकाल अवलंबून राहू शकतो। कपिल सिब्बल यांनी कोर्टात असे काही मुद्दे मांडले आहेत ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पण शिंदे गटाचे वकील या युक्तिवादाला कसं उत्तर देणार आणि जर सिब्बलांचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला तर धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो का, नेमकं प्रकरण काय आहे, सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सध्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे राजकीय पक्ष मोठा की विधिमंडळ पक्ष। कारण कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद याच मुद्द्याभोवती फिरताना दिसतोय। सिब्बल यांचा दावा असा आहे की काही आमदार वेगळे झाले, त्यांनी स्वतंत्र गट तयार केला किंवा विधिमंडळात बहुमत मिळवलं म्हणून संपूर्ण राजकीय पक्षच फुटला असं मानता येणार नाही। राजकीय पक्षाची संघटना आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दुसऱ्या गटाला देणं योग्य होतं का, हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टासमोर आहे आणि या ठिकाणी कपिल सिब्बल निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार प्रश्न उपस्थित करतात। सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की निवडणूक आयोगाने पक्षात नेमकी कुठे फूट पाडली हे तपासण्याऐवजी विधिमंडळातील संख्याबळाला जास्त महत्त्व दिलं। पण जर मूळ राजकीय पक्षाची संघटना एका बाजूला आणि आमदारांचा फुटलेला गट दुसऱ्या बाजूला असेल तर फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून पक्षाची मालकी कशी ठरवता येईल। आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2022 मध्ये नेमकं काय घडलं। सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटातील आमदार एका क्षणी फुटले नाही। सुरुवातीला काही आमदार वेगळे झाले आणि त्यानंतर हळूहळू इतर आमदार त्यांच्या सोबत गेले। त्यामुळे 2/3 संख्याबळ तयार होईपर्यंत परिस्थिती बदलत गेली। तिथे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा येतो। सुप्रीम कोर्टाने या आधीच्या कार्यवाहीमध्ये भरत गोगावले यांची प्रदोष म्हणून नियुक्ती चुकीची आणि सुनील प्रभू यांची नियुक्ती योग्य असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं। त्यामुळे त्या काळातील काही आमदारांच्या कृतींचा अपात्रतेच्या दृष्टीने विचार होऊ शकतो। हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो। सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की जर त्या सुरुवातीच्या टप्प्यावरच अपात्रतेचा प्रश्न योग्य पद्धतीने निकाली लागला असता तर पुढे निर्माण झालेले संख्याबळच कदाचित तयार झालं नसतं आणि जर शिंदे गटाकडे विधिमंडळात बहुमतच राहिलं नसतं तर पक्ष आणि चिन्हावर दावा करण्याचा प्रश्नही वेगळ्या पद्धतीने निर्माण झाला असता। आता याच्याशी जोडलेला आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे शिवसेनेची पक्ष घटना। निवडणूक आयोगाने 1999च्या घटनेचा आधार घेतला तर सिब्बल यांचा प्रश्न असा आहे की 2013 आणि 2018 मध्ये पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर झालेल्या बदलाचं काय, कारण त्याच काळात पक्षात वेगवेगळी पद निर्माण झाली, संघटनात्मक रचना बदलली आणि त्यानुसार अनेक नेमणुका झाल्या। मग जर या बदललेल्या घटनेला मान्यता नाही असं म्हणायचं असेल तर त्याच घटनेच्या आधारे झालेल्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक घडामोडींचं काय, हा सिब्बल यांचा मूलभूत प्रश्न आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे गटाने स्वतःला शिवसेनेचा वेगळा गट म्हणून उभं केल्यानंतर घेतलेले संघटनात्मक निर्णय। सिब्बल यांचा दावा आहे की जर 1999 चीच घटना अंतिम मानायची असेल तर त्यामध्ये अस्तित्वात असलेल्या पदांच्या आधारे घेतलेले काही निर्णय कसे वैध ठरतील, हा प्रश्न आता न्यायालयाच्या चर्चेचा भाग बनतोय। दरम्यान काही सुप्रीम कोर्टाकडूनही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले। विधिमंडळ पक्षात फूट पडली तर त्या परिणामी राजकीय पक्षावर होऊ शकतो का, हा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला। म्हणजेच आमदार आणि मूळ पक्ष यांच्यातील कायदेशीर संबंध नेमका काय आहे याचा विचार कोर्ट करत असल्याचं दिसतंय आणि जर कोर्टाने असा निष्कर्ष काढला की राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा व्यापक आणि मूलभूत घटक आहे तर मग शिवसेनेच्या पक्षघटनेचा ताबा कोणाकडे होता, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरेल। पण इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचं आहे, सुप्रीम कोर्टाने अद्याप शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना देण्याचा निर्णय दिलेला नाही। सध्या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले जात आहेत आणि अंतिम निकाल काय असेल हे कोर्टाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे। शिंदे गटाकडूनही याच मुद्द्यांना जोरदार उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे। त्यांचा युक्तिवाद काय असेल, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं समर्थन कोणत्या कायदेशीर आधारावर केलं जाईल आणि विधिमंडळातील संख्याबळाला किती महत्त्व दिलं जाईल हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।
म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात खरी लढाई फक्त धनुष्यबाणाच्या चिन्हाची नाही, ही लढाई आहे राजकीय पक्षाची ओळख कोण ठरवणार, विधिमंडळातील बहुमताला किती महत्त्व असणार आणि पक्ष फुटला की फक्त आमदारांचा गट फुटला याचा कायदेशीर अर्थ काय असणार आणि याच प्रश्नाचं उत्तर शिवसेना कोणाची याचा अंतिम निकाल ठरवण्यावर निर्णायक ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद खरंच उद्धव ठाकरे गटाची बाजू मजबूत करतोय का, की शिंदे गटाचे वकील या सर्व मुद्द्यांना कायदेशीर उत्तर देऊ शकतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.